ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಸಬ್ಬಿವನ್ನಿವಿ ಸಕಾಳ ಅಜಾಯ ಏಕಾದಶಿ सब्बिवन्निवी एकादशीनं शुभाशय. आम्ही हर एक एकादशी बी करायचंच. एक महिनाમાં एक कृष्ण पक्ष एकादशी एक शुक्ल पक्ष एकादशी आवच. हमें आई एकादश करना थी हमारा जन्म जन्मांतरना कवड़ा की जन्मना हमें पाप संगाट लाया असच ते सभी नष्ट होचं काय का बोलायचं. आता एक एकदा हमने उपवास करान होतो नाही का तर एक अडतरवच का तर एक अनानुकूलते हमने ते करानु चुकच कतर ते पाप था हमने ते उपवास करानं देतू नहीं कैकन समझनो कतर अजून हमारो पाप छे था बाकी ते हमने हुबराड़ तुता नको एकादश कर नको तुता आई पाप नहीं छोड़ी जानो पड़त तो कैकन बोली कन कतर हमें श्रद्धा भक्ती ती जरा करानु प्रयत्न करनो जो हमें एकादशनु व्रत करायचं उपवास करायचं ध्यान करायचं जागरण करायचं सब्बी बी करायचं. ऐ करना ती करत ते व्यक्तीना मायनतोंकडना तोना दादांकडना अम्माकडना दादाकडना 10 जन्मना कुलनु उद्धार होच काही कम बोलायचं. कतर ते एकादशનું महत्त्व कवडू शिकवानो आम्ही या कळलेनो आणि एक यात्र वैज्ञानिक रीती बी बोलायचं एकादश कराना व्यक्ती निरोगी असच कतर तवने कोणतं बी रोग आवतो नाही तेवढं आरोग्य मिळत तो नाही काही. आता ह्या अजय एकादशी कतर ये एकादशी व्रत करणाती ते व्रत करेला व्यक्तीनं पुनर्जन्म कत्ते असतो नाही तो निथा मुक्ती मिळायचं काही का मोलिकन आणि एकादश नाही ना ती पुण्य तर हमी संपादना करायचं इनाती हमारो पाप नष्ट होच संगाट मनोकामना पूरा होच. आई एकादशनु का महिमा छे काय काही बोली का ना युधिष्ठिराने कृष्णने विचारच तवा कृष्ण बोलच आई कथा सत्य हरिश्चंद्र करेलू छे. सत्य हरिश्चंद्र कतर हमने सब्बीवन्ने भी वत्तचे. सत्य हरिश्चंद्र एक राजा होता आणि विश्वामित्र आणि वसिष्ठना एक स्पर्धाना कारणથી हरिश्चंद्रनु सब्बी राज्य गई धन गई संपत्त गई सब्बी गई कन बेरने भी जावालिकन बेटान भी जावालिकन हरिश्चंद्र स्मशानवासी स्मशान जतन करानं त्या मुर्दा जाळानं काम करतो तो काही कन एवढा सब्बी सत्यना मार्गम गेलेला हरिश्चंद्रने ऐसू का काम असच तर सुख होतो नाही होच काही कन बोली कन हमने आगात का वाढत नाही आता एवढा कवा चोडा चुवट राजा होता तो काही का बोली का ना था भी हरिश्चंद्र महाराजनु गये जन्मनु एक काकी पाप शेष होतो था तो ही कन विश्वामित्र कतर था विश्वामित्र हुनु काही कन था हरिश्चंद्र ने त्रास देल नमे तै था तवनु पाप नष्ट करासाठी काही कन भगवान तवना हत्ती था तै कराड्या असच. ते प्रकार ह्या विश्वामित्र हरिश्चंद्रने अरण्यने धाड्या था गई कन ते अरण्यने गयल तवा बेर बी दुसरावन्ना अधीनम गई बेटो तर मरी कन गयो ह्यू आता ते स्मशान मसच का बा मारू जीवन ह्यू ही गई तो आई सभी हूँ वापस कहू लेनु आणि मारू आई पाप नष्ट कहू होनु इन्हें हो पुण्य कोणता रीती संपादन करनु का एक विचार करता दुःखम असेल तवा था गौतम ऋषी वश. गौतम ऋषी विचारच मारू जीवन हे गईच का अशी नेताई परिहार काही विचारेल तवा गौतम ऋषी बोलच तुलाही बरोबर टाईमने विचारच आता आणि एक आठवडा मी अजय एकादशी अवच तर एकादशीनं व्रत तू कर्यो तर तुने पुण्य तरु गये जन्मनु काय एक पाप छे ते नष्ट होच आणि पुण्य मिळच तारा पुण्य ती तुने आणि तरु जावाळले गयेलू धन संपत्ती राज्य सब्बी भी तुने मिळायचं काही काम बोलायचं. तवा ह्या सत्य हरिश्चंद्र राजो श्रद्धा भक्ती ती एकादशनु व्रत करायचं द्वादशनु व्रत करायचं तिना एक नाती व्रतना फलती आणि राजानं तवनु राज्य मिळायचं बेर बी मिळायचं आणि मरेलो बेटो बी तवने आणि मिळायचं. कतर आई ह्या आम्ही निस्तू आता हमारो पाप परिहार करवा काही करते नाती भी
ये व्रत हमी का तर एक हमारो मनोकामना मन्नम राखी लिखन आई व्रत कर्या तर हमारो मनोकामना पूरा होच कैकम बोलिकन यहाँ बोलत ते अर्थ ते प्रकार हमी भी आता आज एकादशનું व्रत हमने कवडू साध्य છે तेवढं श्रद्धा भक्तीથી हमी करा राजानं सभ्य राज्य मिली चता कहे पासती हमारो भी एक धट्टू धट्टू का मनोकामना છે ते भी हमने भगवान पूरा करच कवाना एक श्रद्धा भक्ती विश्वासती हमी सभ्य जना भी व्रतનું પાલન કરા. હરે કૃષ્ણ.